नमस्कार सर्व शिक्षक बंधूंनो, आज आपण UDAS प्लस 2025-26 मध्ये टीचर मॉड्यूल संदर्भात माहिती पाहणार आहोत। यामध्ये शिक्षक ड्रॉपबॉक्स व शिक्षकांना इम्पोर्ट कसे करावे या संदर्भातला हा व्हिडिओ। या व्हिडिओत आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरला जायचं आहे, त्या ठिकाणी udasplus.gov.in या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर पुढे अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर या ठिकाणी। त्यानंतर या लॉगिन फॉर ऑल मॉड्यूल यामध्ये आपल्याला स्टेट निवडून या ठिकाणी गो बटनाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या प्रकारचा इंटरफेस येईल, त्यामध्ये टीचर मॉड्यूलला आपल्याला लॉगिन करायचं आहे। त्यामध्ये शाळेचा यूजर, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे। लॉगिन करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने या शाळेचा इंटरफेस आपल्याला दिसेल। आता शिक्षकांना आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे। तर ड्रॉपबॉक्समध्ये टाकताना सर्वप्रथम आपल्याला जे टीचिंग पॉड्स या ठिकाणी दिसत असेल, ज्यावेळेस आपण शिक्षकांची माहिती अपडेट करतो त्या प्रोफाईल आपल्याला जायचं आहे। उदाहरणार्थ या शाळेमध्ये शिक्षकांची संख्येनुसार आपल्याला या ठिकाणी बघूया। मी आता एका शिक्षकांना लेफ्ट स्कूल या ठिकाणी करणार आहे। या शिक्षकांना मला त्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदली झालेली, म्हणून त्यांना आपण या ठिकाणी लेफ्ट स्कूल करूया। तर इथे रिझन दिलेले असतात की त्यांना तुम्ही लेफ्ट स्कूल का करतायत। ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ड्यू टू रिटायरमेंट, ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह टू ट्रान्सफर अँड शिफ्टेड टू अनदर स्कूल, ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ड्यू टू जॉब लेफ्ट, ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह रॉंगली इम्पोर्ट अँड रेस्टोर, ड्रॉपबॉक्स इनएक्टिव्ह ड्यू टू डेथ, ड्रॉपबॉक्स इनएक्टिव्ह रॉंग इन्सर्ट डुप्लिकेट, ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ड्यू टू प्रमोशन अँड ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ड्यू टू सस्पेंडेड। आता आपल्याला ह्या रिझनपैकी फक्त या शिक्षकांची बदली झालेली प्रशासकीय कारणास्तव अँड शिफ्टेड अनदर स्कूल या रिझनला मी या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे। वाटलं तुम्हाला हेच रिझनसुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतो, किंवा प्रशासकीय कारणास्तव बदली झाली म्हणून हे सुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतो। त्यांना शिफ्टेड टू अनदर स्कूल हे रिझन देऊन आणि काय तारखेला त्यांची बदली झालेली ते आपण या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे। आता मी समजा ते या शाळेमध्ये 30 जून 2025 पर्यंत झाले, म्हणून आपण शेवटचा त्यांचा कामाचा दिवस तो आणि नेक्स्ट डे ते दुसऱ्या शाळेत 1 तारखेपर्यंत गेलेले। ते विचारते की आर यू शुअर टू सेंड पर्टिक्युलर स्टाफ ड्रॉपबॉक्स। मी म्हणाले कन्फर्म यस, आपण त्यांना या ठिकाणी कन्फर्मली टाकून देऊया। ऑलरेडी शिक्षक रेकॉर्ड हॅज बीन द ड्रॉपबॉक्स सक्सेसफुली। आता ड्रॉपबॉक्सला ते शिक्षक टाकले गेलेले आहेत। आता हे झालं एक पहिलं काम। जेवढे शिक्षक तुमचे ज्या रिझनने ड्रॉपबॉक्समध्ये झालेले असतील त्या शिक्षकांना तुम्हाला अगोदर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। जर शिक्षकांचा तुमच्याकडे नॅशनल कोड असेल तर तो घेणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी नसेल तर आपल्याला दुसरं रिझनसुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतो। मी आता या शिक्षकांचा नॅशनल कोड माहिती करून घेतो आहे। त्यानंतर त्यांचे डेट ऑफ बर्थ हे सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे। तर या पद्धतीने आपण त्या शिक्षकांची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरू शकतो, किंवा त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। आता आपण ह्या टॅबला आता लॉगआउट करून आता आपल्याला एका शाळेत त्यांना या ठिकाणी घ्यायचं आहे।
पासवर्ड टाकून घेऊया, आपलं कॅप्चा या ठिकाणी टाकून घेऊया. आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. आता सक्सेसफुली आपण या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा डाव्या बाजूला सर्वात वरती स्टाफ समरी रिपोर्टमध्ये इम्पोर्ट स्टाफ म्हणून दिसतं आहे. या ठिकाणी जर तुम्हाला नॅशनल कोड त्या शिक्षकांचा माहिती असेल तर आपण या ठिकाणी नॅशनल कोड टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांची जन्मतारीख जी असेल ते आपण या ठिकाणी टाकून घ्यायची. जर आपल्याला या रिझनने शिक्षक घेणं अशक्य असेल तर आपल्याकडे अजून एक दुसरा पर्याय असतो. तर सर्व पर्यायांचा विचार करून जर तुमच्याकडे नॅशनल कोड त्यांचा मिळत नसेल तर आपण गेट आधारवरनं सुद्धा या ठिकाणी त्यांचा नॅशनल कोड या ठिकाणी घेऊ शकतो. आणि जर आधारानुसार जन्मतारीखचं मॅच होत नसेल आणि तरीही त्या शिक्षकांचा नॅशनल कोड आपल्याला मिळत नसेल तर अजून तिसरा पर्याय तुम्हाला या ठिकाणी मी सांगू शकतो. सगळ्यात प्रथम आपल्याला होम बटनावर या ठिकाणी जायचं आहे. होम बटनावर गेल्यानंतर आपण त्या शिक्षकांच्या माहितीस्तव आपल्याला ज्या ठिकाणी जे शिक्षक घ्यायचे आहेत त्यांची माहिती किंवा त्या शिक्षकांचा ड्रॉपबॉक्समधून सुद्धा आपण माहिती या ठिकाणी बघू शकतो. आता सपोज मला दुसऱ्या शाळेचा UDAS नंबर माहीत असणे खूप गरजेचं आहे. आता मला ज्या शाळेतनं मी त्यांना आता ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेलं आहे त्या शाळेचा UDAS कोडनुसार मी आता त्यांना या ठिकाणी बघणार आहे किंवा घेणार आहे. बघा ते शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना आपण इथून सुद्धा त्यांची डिटेल माहिती आपण घेऊ शकतो. डेट ऑफ त्यानंतर त्यांची जन्मतारीख वगैरे फक्त घेणं आपल्याला क्रमप्राप्त असते. इथून त्यांना इम्पोर्टसुद्धा या ठिकाणी करू शकतो. इम्पोर्ट स्टाफ म्हणून आपण त्यांना आपल्या शाळेमध्ये सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला नॅशनल कोडसुद्धा इथून मिळेल आणि जन्मतारीख टाकून आपण त्या शिक्षकांना या ठिकाणी इम्पोर्ट टीचरमध्ये ॲड करू शकतो. तर अशा पद्धतीने त्या शिक्षकांना आपल्याला इम्पोर्ट करणं सहज शक्य होईल. काही अडचण असेल तर निश्चितच तुम्ही मला फोन करून राहिलेली माहिती विचारू शकतात आणि आपल्या शाळेचं काम सुलभ आणि सोयीचं करू शकतात. धन्यवाद मित्रांनो.